जगज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने बसवेश्वर जयंतीनिमित्त 17 ते 21 एप्रिल 2026 दरम्यान विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष शरणराज केगनाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। शुक्रवारी 17 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसरातील अव्वावरू मठ समोर मूर्ती प्रतिष्ठापना होणार असून खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी, धर्मराज काडादी, महापौर विनायक कोंड्याल, विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील आदी उपस्थित राहणार आहेत। शनिवारी 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता मल्लिकार्जुन मंदिर येथे स्त्री शक्ती जागर महाआरती सोहळा होणार असून पोलीस उपायुक्त वैष्णवी पाटील, रंजिता चाकोते, रोहिणी तडवळकर, सुचिता थोबडे, रुपाली घोंगडे, राजश्री थळंगे, ज्योती शिरशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। रविवारी 19 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता बसवेश्वर सर्कल येथे रुद्राभिषेक आणि महापूजा होईल। सायंकाळी 5 वाजता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात येणार असून ती बाळीवेस, चाटीगल्ली, मंगळवार पेठ, कुंभारी वेस मार्गे बसवेश्वर सर्कल येथे पोहोचेल। रात्री महापूजेनंतर मिरवणुकीची सांगता होईल। 21 एप्रिल नंतर बसवरत्न पुरस्कार आणि विविध लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे। तसेच अक्षय तृतीया निमित्त नवजात बालकांना ठेव प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। पत्रकार परिषदेस जगदीश पाटील, गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, सचिन शिवशक्ती, गुरुशांत मोकाशी आदी उपस्थित होते। सालाबाद प्रमाणे याही वर्षी जगज्योती महात्मा बसवेश्वर उत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून दरवर्षीप्रमाणे मोठ्या स्वरूपात करणार आहे। त्याची सुरुवात शुक्रवार 17 एप्रिल 26 रोजी सायंकाळी 7 वाजता अव्वावर मठाच्या बाजूला मल्लिकार्जुन मंदिर येथे बसवमूर्तींची स्थापना होणार आणि स्थापनेची पूजा धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व उमेरग्याचे आमदार प्रवीण स्वामी, आपले सिद्धेश्वर देवस्थानचे पंच कमिटीचे चेअरमन धर्मराजी काडादी साहेब, तसेच महापौर विनायकजी कोंड्याल आणि माजी महापौर विश्वनाथ चाकोते आणि माजी महापौर शिवशरण पाटील यांच्या हस्ते होणार आहे। हे पहिल्या दिवशीचं स्थापनेचं पूजा। त्यानंतर दिनांक 18/2026 रोजी सकाळी 7 वाजता महाआरती व स्त्री शक्ती जागर सोहळा होणार आहे। त्या उत्सव मंडपामध्ये समोर मल्लिकार्जुन मंदिर येथे। या कार्यक्रमास महिला मंडळीचे पदाधिकारी वैष्णवी पाटील, पोलीस उपायुक्त रंजिताताई चाकोते, स्टँडिंग कमिटी चेअरमन रोहिणीताई तडवळकर, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सुचिता थोबडेताई, सामाजिक कार्यकर्ता रुपाली घोंगडेताई, राजश्री थळंगे, ज्योती शिरशी यांच्या उपस्थितीत महिलांचं महाआरती आणि जागर कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर रविवारी सकाळी 7 वाजता महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला बसव सर्कल येथे रुद्राभिषेक व महापूजा संपन्न होणार आहे। त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, तसेच प्रणितीताई शिंदे असतील, ज्योतिताई वाघमारे असतील आणि सोलापूर शहरातले 4 आमदार, विशेषतः विजयकुमार देशमुख, सुभाष बापू देशमुख, तसेच देवेंद्रजी कोटे आणि सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक निघणार आहे। ह्या मिरवणुकीचं विशेष ह्यावेळेस आम्ही डॉल्बी मुक्त असं केलेलं आहे। त्या मिरवणुकीमध्ये आळंदी येथील वारकरी येणार आहे। एक 60-70 वारकरी आपल्या इथं जसं वारी निघते त्या पद्धतीने वारीचे वेगवेगळे त्यांनी त्यांचे डाव टाकून कार्यक्रम दाखवणार आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक शोभेचे हे असेल, मेरी आवाज सुनो आहे, त्यानंतर रथामध्ये पूजा होईल, असा अनेक कार्यक्रम घेऊन रात्री 12 वाजेपर्यंत ही मिरवणूक चालेल आणि रात्री 12 वाजता बसव सर्कल इथे महात्मा बसवेश्वर महाराजांची पूजा करून मिरवणुकीची सांगता होईल। मिरवणूक मार्ग मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस चौक, जोडगाव पोलीस चौकी, मंगळवारपेठ पोलीस चौकी आणि कुंभारवेस, उसारगल्ली कुंभारवेस करून बसवेश्वर सर्कलला। एकूण किती मंडळ असणार आहे टोटल? आमच्याबरोबर साधारण 6 मंडळ आहेत।